बरेच वक्ते बोलणार आहे. सर्वांनी आज के गुजरात से मेरे कारवा मेरे महफिल ज्येष्ठ काँग्रेसचे नेते, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व युवक, उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आपल्या सर्वांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की सध्याची महाराष्ट्रामध्ये होत असलेली निवडणूक ही देशाच्या दृष्टिकोनातनं, काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं आणि विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे. आपल्याला माहिती असेल की मुंबई हे संपूर्ण देशाची एक आर्थिक अशा प्रकारची मोठी राजधानी, जगामधलं एक सर्वात महत्त्वाचं अशा प्रकारचं एक शहर आहे. आणि या शहराला, यामध्ये जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे यामधनं गुजरातला घेऊन गेले पाहिजे अशा प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांच्या निमित्तानं झालेला आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना ठरवायचं आहे की ज्या पद्धतीने 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराजय झाला, परंतु ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्यावेळेसचं जे जनता दलाचं वारं होतं त्याला बाजूला सारलं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वसंतदादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुन्हा निवडून देण्याचं काम झालं. आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं वातावरण गेल्या 2, 3, 4 दिवसामध्ये तयार झालेलं आहे, लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालेलं आहे हे पाहिल्यानंतर